लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कन्नड पिशोर रोडवरील गारगोटी खांडीतील वळणात ऊसाच्या ट्रकचा भीषण अपघात झालाय। भट्टी तांडा येथील 17 ऊसतोड मजूर ऊसतोडीचे थळ बंद झाल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनातच बसून कन्नडकडे येत होते। गारगोटी खांडीत चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने खाडीतील तीव्र वळणावर ऊस ट्रक पलटी झाला। ऊसाच्या ट्रकमध्येच बसून घरी येणारे ऊसतोड मजूर दगडी कपार आणि ऊसाच्या ट्रक खाली दबले गेले। जवळपास 2 तास ऊसतोड कामगार दबलेले असताना प्रशासनाला साधा क्रेन उपलब्ध करून देता आला नाही। अखेर नागरिकांनी धाव घेत ऊसाचा ढिगारा उपसून ट्रक खालील मजुरांना बाहेर काढले। अपघात एवढा भीषण होता की जागेवरच 5 जणांचा मृत्यू झाला। अपघातात ऊसाखाली दबून किसन धर्मू राठोड, कृष्णा मूलचंद राठोड, मिथुन महारू चौहान, विनोद नामदेव चौहान, राहुल नामदेव चौहान वरील राहणार सर्व भट्टी तांडा कन्नड आणि ज्ञानेश्वर देविदास चौहान बेलखेडा तांडा तालुका कन्नड या 6 ऊसतोड मजुरांचा करून अंत झालाय। गंभीर जखमींना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले, मात्र तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने आणि वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने जखमींपैकी एकाचा दुर्दैवी अंत झालाय। आज जर रुग्णालयात डॉक्टर उपस्थित असते तर कदाचित किमान त्या एका व्यक्तीचा तरी जीव वाचवता आला असता। ग्रामीण रुग्णालयापासून 100 फुटावर उपजिल्हाधिकारी गोरड यांचे कार्यालय आहे। लोकप्रतिनिधींचा वचक राहिला नसल्याने निगरगट्ट एसडीएम गोरड यांनी तालुक्यातील 6 जणांचा करून अंत झालेला असतानाही कार्यालयाच्या बाजूच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मृतांची आणि नातेवाईकांची भेट घेतली नाही, हे विशेष। विधानसभा निवडणुकीत तांड्या वस्तीवर मत मागायला फिरणारे संवेदनहीन राजकारणीही इकडे फिरकले नाही आणि निगरगट्ट प्रशासनाला दम देऊन कामाला लावले नाही। ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार आणि प्रशासनाचा मठ्ठपणा याने संताप अनावर झालेल्या नातेवाईक आणि परिसरातील नागरिकात रोष वाढून तणाव निर्माण होत आहे। हे लक्षात येताच तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी अंतविधीच्या ठिकाणी भेट दिली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.